तर लक्ष द्या, आपला जो फिजिक्सचा चॅप्टर आहे नेक्स्ट चॅप्टर, जो थर्ड चॅप्टर आहे आपला, मोशन इन अ प्लेन. आता त्याच्यामध्ये आपल्याला स्टडी करायचं नेमकी एखाद्या ऑब्जेक्टची मोशन कशी होती. फॉर एक्झाम्पल एक ऑब्जेक्ट आहे, त्याची मोशन ते एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाणार आहे. काय करणार ते, एका पोझिशन पासून दुसऱ्या पोझिशन पर्यंत काय होणार आहे, डिस्प्लेस होणार आहे. फॉर एक्झाम्पल ही काय पोझिशन आहे ए आणि ही काय पोझिशन आहे बी. मग ते एका पोझिशन पासून दुसऱ्या पोझिशनला काय होतंय, डिस्प्लेस होत आहे. मग याच्यावरती काही फॅक्टर्स असतात, काही मेजरमेंट्स असतात, काही पॅरामीटर्स असतात. त्याचा आपल्याला पूर्ण स्टडी कशामध्ये करायचा आहे, मोशन इन प्लेन्समध्ये. तर आपल्याकडे 3 टाईपच्या मोशन्स आहेत एखाद्या ऑब्जेक्टसाठी. द मोशन ऑफ द ऑब्जेक्ट कॅन बी डिवाइडेड इंटू 3 कॅटेगरीज. त्याची किती कॅटेगरीज आहे, 3 कॅटेगरीज आहे. तर फर्स्ट काय आहे, मोशन अलॉंग द स्ट्रेट लाईन. आता आपला हा जो चॅप्टर आहे याच्यामध्ये आपल्याला ह्या ज्या 2 मोशन्स आहे कोणकोणत्या, मोशन अलॉंग द स्ट्रेट लाईन आणि मोशन इन द 2 डायमेन्शन्स या स्टडी करायचे. चॅप्टरचं नाव पण काय आपल्या, मोशन इन प्लेन. बरोबर की नाही. प्लेन म्हणल्यावर किती डायमेन्शन असतात, 2 डायमेन्शन. आणि 3 डायमेन्शन मध्ये आपली जॉमेट्री वेगळी, आपण त्याच्यामध्ये वेक्टर क्वांटिटी यूज करणार आहे. तर सगळ्यात पहिलं काय आहे, मोशन अलॉंग द स्ट्रेट लाईन. मोशन अलॉंग द स्ट्रेट लाईन म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल समजा इथं एक ए पोझिशन आहे, इथं काय एक बी पोझिशन आहे. इथं एक ऑब्जेक्ट आहे, त्यावेळेस टाइम किती आहे, t1 आहे. काय टाइम, t1 आहे. मग आणि दुसरा ऑब्जेक्ट काय आहे, इथं बी आहे. मग ज्या वेळेस एखादा ऑब्जेक्ट ए पासून कुठे जाते, बी कडे जाते. कुठे जाते, बी कडं. मग ज्या वेळेस ते ए पासून बी कडे मूव्ह होतं त्यावेळेस मला टाइम t1 आहे. नंतर टाइम किती होणार आहे, t2 होणार आहे. पण ते मोशन ज्यावेळेस त्या ऑब्जेक्टची मोशन झाली त्यावेळेस ते ऑब्जेक्ट ए पासून बी कडे गेलं म्हणजे काय गेलं, ते मोशन अलॉंग द काय आली, ती स्ट्रेट लाईन झाली. कशी आली, स्ट्रेट लाईन. समजलंय का, मोशन कशी होते, स्ट्रेट लाईन. मग आपल्याकडे किती मोशन्स आहे, 3 टाईपच्या कॅटेगरीज आहे. त्याच्यामधली पहिली आपण कोणती बघितली, मोशन अलॉंग द स्ट्रेट लाईन. त्याच्यामध्ये काय आहे, रेक्टिलिनियर मोशन. आणि त्याच मोशनला आपण काय म्हणतो, रेक्टिलिनियर मोशन. आपण याच्यानंतर नेक्स्ट आपण असं बघणार आहे की रेक्टिलिनियर मोशनला काय असती, डिस्प्लेसमेंट असती, वेलोसिटी असती, इन्स्टॅनियस वेलोसिटी असती, ऍक्सेलरेशन असतं. बरोबर की नाही. आपण ते नंतर स्टडी करणार आहे. नंतर नेक्स्ट पार्ट काय, मोशन इन 2 डायमेन्शन. आता मोशन इन 2 डायमेन्शन मीन्स तुम्ही ग्राफ बघितला असं, बरोबर की नाही. 2 डायमेन्शनचा ग्राफ कसा असतो, इथं वरती काय असतो, y ऍक्सिस, इथं काय असतो, x ऍक्सिस. मग ज्या वेळेस मी काय सांगतो, लक्ष द्या, एखादा ऑब्जेक्ट आहे फॉर एक्झाम्पल, आपण असं कंडिशन घेऊ शकतो बरं का. इथं आपण समजा y ऍक्सिस वर काय घेतलं, वेलोसिटी घेतली, आणि x ऍक्सिस वर काय घेतला, समजा टाइम घेतला. काय घेतला, टाइम. मग एखाद्या ऑब्जेक्टची जरा मोशन चालू आहे समजा ए पासून कुठपर्यंत, बी पर्यंत. मग त्याला काहीतरी स्पीड आणि टाइम असेल की नाही, म्हणजे वेलोसिटी असेल का नाही. मग समजा एक ऑब्जेक्ट आहे ते इथून इथपर्यंत आलं, या पॉईंट पर्यंत, कशापासून, ए पासून कशापर्यंत, बी पर्यंत. मग त्यावेळेस काहीतरी टाइम असा प्रोसेड होईल की नाही पुढं, बरोबर आहे की नाही. टाइम पुढे जाईल की नाही, टाइम काय थांबतो का, नाही. मग आपण एक्स ऍक्सिस वर पण घेतलाय, टाइम घेतला. इथं काय t1 आणि इथं काय t2. मला सांगायचं काय ते लक्ष द्या, मोशन इन 2 प्लेन चालू आहे आपली 2 डायमेन्शन मध्ये. आपण एक्स आणि वाय ऍक्सिस घेतले. ज्या वेळेस t1 ची मॅपिंग झाली आता इथून इथपर्यंत आणि इथून, म्हणजे आपल्याला हा ग्राफ जो आहे ना 2 डायमेन्शन तो काय सांगतो की ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट आहे ते ए पासून कुठे जाते, बी कडे जाते, त्यावेळेस समजा t1 म्हणजे एक विशिष्ट टाइम आला त्यावेळेस त्याची वेलोसिटी काय येते आपल्याला कळतं. कारण की वेलोसिटी कुठे दिली आहे, y ऍक्सिस वर. मग ज्या वेळेस टाइम काय असेल t1 त्यावेळेस वेलोसिटी काय असेल v1. ज्यावेळेस टाइम t2 असेल त्यावेळेस काय असेल v2. म्हणजे मोशन इन 2 प्लेन मध्ये पण आपण काय करू शकतो, हे डिस्क्राईब करू शकतो. आणि जे की तुम्हाला पुढे आहेच, कळलं का. म्हणजे ज्यावेळेस वेलोसिटी जर फॉर एक्झाम्पल वेलोसिटी ही जर टाइमला काय असेल डायरेक्टली प्रोपोर्शनल. याचा अर्थ काय की जसा टाइम पुढे जाणार आहे तसं वेलोसिटी पण काय होतीये, वाढती. याचा अर्थ ग्राफ कसा येतो, एकदम स्ट्रेट लाईन येतो. कसा येतो, मग याच्यावरून कळतं आपल्याला की वेलोसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय, टाइम. म्हणजे आपण ग्राफच्या मदतीने ना खूप काही नाही का समजून सांगू शकते की नेमकी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे का, कॉन्स्टंट आहे का, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे, कळलं का इंडिपेंडंट आहे. हे आपण ग्राफच्या मदतीने काय करू शकतो, शो करू शकतो. आणि ती कुठं शिकणार आहे आपण सगळं,
2 डायमेन्शन्स मध्ये, दॅट इट इज द मोशन इन काय प्लेन. आणि आपल्याला याच्यामध्ये ते स्टडी करायचं आहे. समजलं? याच्या पुढे आपल्याला काय अजून प्रोजेक्टाईल मोशन ते बाकीचं पण व्यवस्थित आहे. आपण फक्त आता ओव्हरव्ह्यू बघतोय. कळालंय का? नंतर पुढचं काय मोशन इन 3 डायमेन्शन. आता हे जे आहे ना मोशन इन 3 डायमेन्शन, आपण याच्यात एक चॅप्टर शिकलोय. कोणतं चॅप्टर शिकलोय? वेक्टर. बरोबर की नाही? वेक्टर मध्ये काय होतं? आय कॅप, नंतर काय होता जे कॅप, नंतर काय होता के कॅप. फॉर एक्झाम्पल एक वेक्टर आहे. समजा आपल्याला जर इथून ए पासून बी पर्यंत जायचंय, मग इथून इतकं काहीतरी लेंथ असणार आहे ना, डिस्प्लेसमेंट होणार आहे की नाही? डिस्प्लेसमेंट आपण कशाला म्हणतो? ज्या वेळेस आपण ए पासून बी पर्यंत जातोय, पण कसं जातो आपण? एकदम स्ट्रेट लाईन जातो. कसं जातो? स्ट्रेट लाईन. त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो? डिस्प्लेसमेंट म्हणतो का नाही? आपण डिस्प्लेसमेंट कशाने शो करू शकतोय? वेक्टर क्वांटिटी शो करू शकतो की नाही? समजा फॉर एक्झाम्पल डिस्प्लेसमेंट आपण काय म्हणलं? एक्स बार म्हणलो. बरोबर? मग इथं काय एक्स आय कॅप, नंतर काय किंवा डिस्प्लेसमेंटला आपण ए बार म्हणू. समजा एक्स आय कॅप, नंतर काय वाय जे कॅप, नंतर काय झेड के कॅप. म्हणजे आपण याच्यामध्ये ज्यावेळेस डिस्प्लेसमेंट बाकीच्या क्वांटिटी येतात कशासाठी? 3 डायमेन्शनल साठी. त्यावेळेस आपण कोणती क्वांटिटी वापरतो? स्केलर वापरतो. कोणती क्वांटिटी वापरतो 3 डायमेन्शन साठी? आपण वेक्टर क्वांटिटी. याचा स्टडी आपल्याला याच्यामध्ये करायचा नाही. पण आपले जे मोशन आहे त्या किती कॅटेगरीमध्ये डिवाइड आहे? 3. पहिली कोणची आहे? मोशन अलॉंग द स्ट्रेट लाईन, दुसरी मोशन इन द 2 डायमेन्शन, आणि तिसरी मोशन इन द 3 डायमेन्शन. 3 डायमेन्शन साठी कोणती क्वांटिटी वापरायची? वेक्टर क्वांटिटी. आपण या स्टडी करणार आहे कोणची? रेक्टिलिनियर म्हणजे एकदम स्ट्रेट लाईन मोशन, नंतर कोणचा? मोशन इन प्लेन, आणि हा 3 डायमेन्शन म्हणल्यावर काय असतं त्याच्यामध्ये? मोशन इन स्पेस असतं. कळालं का? म्हणजे जे स्पेस मध्ये आपण सगळे कसे येतात 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट आहे नाही, म्हणजे आपल्याला लेंथ पण आहे, हाईट पण आहे, आणि विड्थ पण आहे. म्हणजे काय? समजा झेड, वाय आणि काय एक्स, इकडे येतं सगळं 3 डायमेन्शनल मोशन मध्ये.